आहे आणि मोदक बघा एक बनवलेला आहे मोदक मस्त आहे की आणि ही काय चव आहे नाही हे गाईज नमस्कार पुन्हा एकदा तुमचा माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। खूप दिवसांना ब्लॉग करतोय आणि टाइमच नव्हता, खूप बिझी पण होतो आणि आजारी पण होतो, त्यामुळे काय ब्लॉग शूट करायला भेटला नाही। आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। आणि संकष्टी चतुर्थी निमित्त माझ्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत आणि मागच्या वर्षी मी ब्लॉगिंग स्टार्ट केली याच दिवशी आणि बाप्पाला बोललेलो का लवकरात लवकर माझे 1K कंप्लीट कर आणि बाप्पाने ते 1K खूप लवकरात माझे कंप्लीट केले आणि तुम्ही पण खूप प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद। आणि खूप मागच्या वर्षी धम्माल केली ती, फर्स्ट ब्लॉग होता तरी व्ह्यूज खूप आलते आणि खूप आवडलेला ब्लॉग तुम्हाला। असाच धम्माल आता मावशी वगैरे आमची फ्रेंड्स आणि माझे भाऊ वगैरे येणार आहेत आणि खूप अशी धमाल करणार आणि काय दिवसभरात गणपती बाप्पाच्या घडामोडी आणि काय एन्जॉयमेंट होते ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते, तर वेळ वाया नका घालू। तर चला भेटूया आता पुढे। ही बघा आमची आता बाप्पाची मूर्ती या वर्षीची कशी किती सुंदर आहे आणि एक साईडला जेवण चालू आहे, इकडे बघा। आणि इकडे पूजा आहे मम्मी आणि इथे काय आपला प्रसाद झाला का नाही का काय करते? खिचडी बनवते। खिचडी बघा या ह्याच्यात काय शेफ श्वेता आज खिचडी बनवणार आहे खास गणपती बाप्पासाठी। तर चला जसा जसा आता पाहुणी पण चालू होतील, जसा जसा टाइम भेटेल तसा तसा शूट करण्याचा प्रयत्न करेन मी। इकडे बघा रवीना आणि श्वेता बसलेली आहे आणि मोदक बघा एक बनवलेला आहे मोदक मस्त आहे की आणि ही काय चव आहे नाही ही कशाची बनते चव आपली? खोबरा आणि काय त्याच्यात म्हणजे काय काय पदार्थ टाकतात? खोबरा, गूळ आणि काजू बदाम टाकले, तूप आणि वेलची आणि हे आपला जायफळ। तर एक बनवून दाखव बघू कशी। बघा आपला दुसरा एक मोदक मस्त आहे की शानदार असा बनवलेला आहे आणि इकडे बघा रवीना पण बनवताना खूप सारे बनवलेत। तर चला घामा घुमतं आज गरमा पण जाम आहे ना, तर आणि इथं बघा आपल्या देवासाठी नैवेद्य ठेवले, पोली जेवण आणि साखरेचे मोदक पुरी आणि हा गणपती बाप्पा जेवून घेतलेला आहे थोडासा आणि आता थोड्या दिवसात आपली पूजा पण होणार आहे, पूजा आणि पाहुणी पण चालू होतील, त्यामुळे काय थोडासा शूट नाही पण रात्रीची धमाल होणार आहे ती नक्कीच, म्हणून ब्लॉगला कंटिन्यू राहा। पुढची धमाल कशी होणार आहे ते नक्कीच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। गाईज वाजलेत आता 5 आणि
अजून काय भटजी काय आलेले नाहीत. सत्यनारायणची पूजा आपली राहिलेली आहे. आणि इकडे बघा श्वेता खूप अशी नटलेली आहे आणि करते मावशी प्रसाद बनवते. तर बघूया आता कशी बनवते ती. इकडे बघा आता आपला रवा झालेला प्रसाद गणपती बाप्पाचा. आणि भटजी काय अजून काय येत नाही. आता बघू आता किती टाइम. सत्यनारायणची पूजेला 2चा टायमिंग दिलता भटजीनी. आता वाजले 5:30 पावणे 6. अजून काय येत नाही. बघू आता अजून मावशा विषयाचा डान्स वगैरे आपला आहे. संगीत खुर्ची प्रोग्राम आहे. बघू ट्रेन अजून भेटली नाही. तर चला भेटूया पुढे. गाईज बघा आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि सगळी आलेली आहे मंडळी आपली. आणि आता पूजन करूया चंद्राचा. कसं कोणचा. आणि फायनली मला वाटते सत्यनारायणची पूजा झाली आणि लगेच पूजनाला सुरुवात केली. मला पण आरती करू दे गे. पाया पडू दे मला पण. जिज्ञाला बोलवशील का नाही. असतच काय. चंद्रच नाही आहे. चंद्र दिसे नाही. या हाजा चंद्र एक काय वरती आहे. चंद्र सध्या पडूया. ही बघा सत्यनारायणची पूजा पण आपली झालेली आहे. आणि आता जेवणाचा प्रोग्राम पण झालेला आहे. तर चला तर गाईज आता मी इंटरव्ह्यू घेणार आहे माझ्या आईची. ऑडियन्स सायलेंट सायलेंट. आज तुम्हाला काय वाटते. कोण जिंकणार पैठणी. काय काय म्हणतो याचं कोण काय वाटतं तुम्हाला. कोण जिंकणार पैठणी. बोला बोला. पब्लिक सायलेंट सायलेंट. बोला. मला असं वाटतंय मला असं वाटतंय कशी आली. ठीक आहे. मी आता त्याला विचारतो तुम्हाला काय वाटतं. मी बोललो पहिल्या नंबरला पैठणी. दुसऱ्या नंबरला कुकर. दुसऱ्या नंबरला कुकर मध्ये शिजवा. आणि 3 नंबरला 500 रुपये. आज तुम्ही 80 किलोमीटर लांब आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार पैठणी. आज शो बघणार तुम्ही लाईव्ह पैठणीचा. इकडे आपल्या कॅमेरा ग्राफर इकडे. तुम्हाला कोण वाटतं. आता सगळे आम्ही एकत्र जमलेलो आहोत. जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता चला डान्स जी धम्माल तुम्हाला बघायची होती दरवर्षीप्रमाणे आता पण तुम्हाला दाखवते. चला तर भेटूया आता पुढे.
कोण देणार बक्षीस? कोण देणार बक्षीस? नाचा नाचा. कोण होणार पैठणीचा मालक? कोण होणार कुकरचा मालक? कोणला भेटणार 500 रुपये? पाली आवडी तू पाली. आता दुसरा कुठला गाण्याचा? तर थांबा आपला माईक राहिलेला इथं. तर बेबी होईल लागत नाही. चालू आलं का? हॅलो हॅलो नाही चालू आलं. हॅलो हॅलो बेबी होईल 500 रुपये कोणाला भेटणार? 500 रुपये कोणाला भेटणार? मालकीन बाई का पैठणी कोण देणार? ते मला उत्तर द्या. मुकी झाली 500 रुपये कोण देणार? आधीपासून माईक मध्ये अनाउन्स करते तोच वाटला म्हणजे गणपती पाणी करते नावा लागाचा बक्षीस लावा. श्वेता भोईर कमान.
कैसी है हवा पाटील करते नावाला बिंदास मला वाटते भोळी पैठणी देणार नागिनाथ नागिनाथ अरे जा मावशी जा अरे जा अरे तू नाही तर मजा नाही जा अरे बोल 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 अरे तुझे गचरा दुसरा नाही लावून घ्यायचा लावून अंगणाला चंदा घ्यायचा
तर गाईज वाजलेत 3:30 आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करतोय, कारण की हा लास्टचा वर्ष होता, त्यामुळं खूप धमाल केली, खूप एन्जॉयमेंट पण केला. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल किती आम्ही एन्जॉयमेंट केला. आणि वाईट पण वाटते, कारण की 3 वर्ष बोललेलं आई गणपती बाप्पा ठेवणार आहे, त्यामुळे लास्टचा वर्ष आहे. आणि व्हिडिओमध्ये कुठल्या गाण्यावर तुम्हाला कोणचा डान्स कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका, कारण की मी असेच चांगले व्हिडिओ टाकत जाईन. बाय बाय, सी यू.